नमस्कार मित्रांनो, खूप अशी सकाळ झालेली आहे. मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. इसके मुंह में पैदाशी सुपारी है. वेळ 4:02 आणि सकाळ सकाळ झालेली आहे. क्या एक्टिंग कर रहा है. आणि आता आपण तयारीला लागूया आणि पुढचं काय ते मी तुम्हाला सांगतो. हा काय इंट्रो नाही आहे, अजून पुढे करूया आपण. ठीक आहे, तर आता आपण थोडा तयार झालोय. जस्ट अंघोलीवरनं आलोय आणि थोड्याच मिनिटात आता निघणार आहोत. बाय. बोललो नव्हतो तर आपण आधी बोलून घेऊया की ॲक्च्युली काय आहे, कसं आहे, कुठे चाललोय. तर लोकेशन आहे मलंगड. ठीक आहे, आणि ह्याची प्लॅनिंग तर आधी नव्हतीच. अचानक 2000 years later. कारण शैलेश जो आता पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो कोण आहे, 6.5 hours later. त्याच्याशी आम्ही बोलत होतो की कुठेतरी जायचंय आणि तो अचानक बोलला भाई चल मलंगडवर. बोललो ठीक आहे. Few inches later. आणि प्रॉब्लेम सर्वात मोठी गोष्ट ही आहे की आता मी बस Day 2. काहीतरी 4 वाजता उठलोय. Day 3. बाहेरची जी थंडी आहे ना, उनके जोधा है जहान इसमें तुम्हारे बुआ वाले अब दूर दूर लाख बार मिला दूर ये बादिया. तर ॲक्च्युली ही बाईक घेऊन जायचा विचार होता, बट गोष्ट काय झाली, हिचं नंबर प्लेट बघा थोडा फॅन्सी आहे, म्हणून आपण आज ही घेऊन चाललोय. 5,000 का चालान भर दे या फिर 500 निकाल दे. ह्या गोष्टी खूप मॅटर करतात जेव्हा कुठेतरी लांब जायचं असेल तेव्हा. यार मी एवढा प्रोफेशनल का बोलतोय, घंटा एवढा नाही. पहिले तर आपण इथं आलेलोच आहोत, बघू शकता पेट्रोल पंपाजवळ. आणि आता वाट बघतोय की कोणतरी काकू येतील आणि सकाळ एकदम रात्रीचा व्ह्यू पण पाहू शकता. गाईस बघू शकता आपण टाकी फुल केलेली आहे आणि त्या चित्त्याने ॲक्च्युली गाडीच्या बाहेर पेट्रोल उडवलं आहे, जास्तच उडवलं आहे भडव्याने. पूर्ण बाहेर असं लटकत होता, पण ठीक आहे, त्यातून काही चुकी नाही. आणि आता आपण रेडी झालोत पुढे निघायला. ठीक आहे, आता इथनं ॲक्च्युली आपण खरा ब्लॉग सुरू करू, कारण फायनली आता आपण रेडी झालोत. ठीक आहे, तर आता मी स्टार्ट तर करतो गाडी, बघूया पुढे काय होतंय. Few inches later. सो हॅलो गाईज, आत्ता आपण आलो आहोत ॲक्च्युली एअरपोर्टच्या खूप जवळ. तो तिकडे आहे ना, नवीन एअरपोर्ट आहे जो अजून मे बी स्टार्ट होणार आहे लवकरच. एअर इंडिया एक्सप्रेसची पहिली फ्लाईट मी ऐकलं आहे. तसं इंडिगोने तर ऑलरेडी टेस्टिंग राईड्स करून टाकले. तर आपण इथं आलेलो आहोत. आता इथनं आता बघू शकता पुढे जाणार आहोत. आणि जो पक्का गाडा स्पीड ब्रेकर टाकल्या रस्त्याच्या मध्ये, आईची गांड यांच्या आई झवाडे झाटमारी काही समजत नाही कुठं स्पीड ब्रेकर टाकायचं लावड्यांना, पण चांगला रस्ता आहे. Few inches later. तर आता आम्ही जस्ट शैलेशच्या घरी पोचलोय आणि आलोय. शैलेश जेव्हा आमचा दादी असते अभी मजा आएगा ना भिड़ो. आता इथनं पुढचा प्लॅन तो सांगाल आम्हाला काय आहे ते. बघू पुढं काय ते. सकाळचा असा हा नजारा आहे, बघून घ्या. आता थोड्या विचारात निघतोय आम्ही, थोड्या विचारात. हे भावाच्या घरचा थोडा सीन आहे, दाखवतो. असा मस्त आहे की
आणि आम्हाला तिथं जायचं आहे. तो पॉईंट दिसतोय, त्या पॉईंटवर जायचं आहे आता आम्हाला. तर आता पुढचा जो काय आहे तो आम्ही निघतो 5 मिनिटात आणि सांगतो कसं काय असेल रस्ता विस्ता ते. तर आत्ताच जस्ट आम्ही दोघं निघालो. बेंचोत असली थंडी आहे पावसाळ्यात आणि रस्ता तर काय मला माहिती नाही. पाऊस घेऊन चाललं तिथं जावं. आता पुढचा काय असेल सांग आपल्याला. तर आता डायरेक्ट श्रीमलंगडचा ट्रेक करायला जाणार आहेत आपण. तर जास्त नाही, एक दीड तासाचा ट्रेक असणार आहे. तर सगळा प्रवास जो काय असणार आहे तो तुम्हाला दाखवू आम्ही नक्की. तर वेट अँड वॉच. उड़ के 14 है जहान इंच में तुम्हारे बुआ वाले अब दूर दूर. आणि इथनं आता खरी ट्रेकिंग आम्ही सुरू करू. रस्ता कुठल्या साईडने आहे? आपण त्या साईडने आता निघणार आहोत. पुढचा कसा एक्सपिरियन्स असेल तर दाखवतो तुम्हाला. हे इथं प्री वेडिंग शूट साठी भारी आहे. बिबटे तिथं हेच होतंय. ते तुला नाव आहे ना आमच्या बाबांचं लिहिलेलं आहे. तिथं काय उद्घाटन माझ्या बाबांनी केलेलं आहे. दिसणार ना आता, पण याचं उद्घाटन आमच्या बाबांनी केलं. तर आता इथनं आपला ट्रेक सुरू होतोय आणि दाखवतोय मी समोर. भारी वाटते रे. नाही रे शैली, इथंच हे प्री वेडिंग शूट भारी होईल. इथंच येऊ करायला. तर हे असे काहीतरी सीन्स तुम्हाला पाहायला भेटले इथं आल्यावर. तसं तुम्ही बघितलं असेल की नसेल काय माहित नाही याच्या आधी, पण खूप असा ड्रॅमॅटिक फील होतोय. चलो असं चालून दाखव पुढं. अरे 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 तर आता आम्ही चालत चालत पुढे चाललोय आणि मी थोडासा टी शर्ट असं ह्याच्यावर आलोय आणि थोडी गरमी लागते. पण तुम्ही सीन बघा, खरंच सांगतो हा सीन तुम्हाला कुठे बघायला भेटेल. शरीर तुला कसं वाटतंय? व्ह्यू बघा वेंचोत, काय व्ह्यू आहे. फायनली एवढा लांबचा प्रवास करून आम्ही आता वरती चढलोय आणि फायनली आम्ही आता आलेलो आहोत गडाच्या टोकाशी. अजून किती लांब आहे भाऊ? फक्त 2 मिनिटं आपल्याला चालायला लागतील. हार्डली 2 मिनिटं पण नाही, 1 मिनिटं. 1 मिनिटात आपल्याला शंभूची पिंड बघायला भेटेल, ज्यासाठी आम्ही एवढा लांब आलेलो आहोत. बस 2 मिनिटं आणि खरंच वरचं वातावरण एवढा शुद्ध आहे ना, शपथ भाई, 1 नंबर वाटते वरती. पाहू शकता आपण थोडाच उशीर आता आणि आता आम्ही पोचलोच. आणि हा इकडं असं मस्त की सूर्याचा व्ह्यू. ओ भाई साहब. आणि इथं तुम्हाला शंभूची पिंड बघायला भेटेल. ओम नमः शिवाय. काय व्ह्यू वाटतंय रे, क्लासिक एकदम खतरनाक. 1 नंबर.
तर आता शंभूचं दर्शन केलेलं आम्ही आणि इथे आम्ही थोडेसे असे फोटो वगैरे थोडे काढलेत. मित्रांनो, असा एक चांगला अनुभव आला आम्हाला इथे. खूप छान असं वाटलं. आणि तुला काय बोलायचं आहे? मलंगड ही खूप छान आणि एक खूप ऐतिहासिक प्लेस आहे. तर नक्कीच माझी अशी इच्छा असेल की जे पण हे ब्लॉग बघतील त्यांनी नक्कीच एकदा तरी व्हिजिट करा. तुम्हाला यावं लागेल तळोजा MIDC मध्ये वावंजे गावामधनं तुम्ही ट्रेक करू शकता. अदरवाईज तुम्हाला एक सेकंड ऑप्शन आहे नेवाळी मार्गे मलंगड, म्हणजे कल्याण साईडनं जी लोक येणारे आहेत त्यांच्यासाठी एक इझी ऑप्शन असणार आहे त्यासाठी. आणि सेकंडली आम्ही इथे आलो, राजची अशी इच्छा होती की आपण एकदा तरी व्हिजिट करावं ही प्लेस. कारण का राजने एक रील बघितली होती, रीलमध्ये जी शंकराज भगवानची जी पिंड होती ती आम्ही इथे बघितलेली. सो त्यातून त्याला काहीतरी मोटिवेशन आलं, त्यांनी मला सांगितलं. सो आम्ही आज इथे आलो. खूप छान प्लेस आहे, बघण्यासारखी प्लेस आहे आणि एवढं प्रसन्न वातावरण असतं. मॉर्निंगच्या वेळी आला तर खूप अजून छान होईल. धन्यवाद. भेटत जाऊ आपण असा. ओम नमः नवीन शिवाय. नवीन तुमच्यासाठी ब्लॉग्स नक्कीच येत राहतील. चला, नमस्कार. बाय बाय.